सुरुवात एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. कुराण अध्याय 4 आयत 36 मध्ये अल्लाह आदेश देतो की तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांशी चांगले वागा, कारण आपण ज्या समाजात राहतो तिथे शेजाऱ्याचे कुटुंबच आपले सर्वात जास्त जवळचे असते आणि त्यामुळे सामाजिक बंध मजबूत करण्याची सुरुवात खरं तर शेजाऱ्यांपासूनच होते. पैगंबर मोहम्मद यांचे कथन आहे की तो व्यक्ती श्रद्धावंत नाही ज्याच्या त्रासापासून त्याचा शेजारी सुरक्षित नाही. या हदीसद्वारे अल्लाह शेजाऱ्यांचे हक्क व त्याबद्दल आपली कर्तव्य पूर्ण करण्याची तंबी देतो. अल्लाह प्रश्न उठवतो त्या मुसलमानाच्या इमानवरच जो त्याच्या शेजाऱ्यांबरोबर व्यवस्थित राहत नाही आणि त्याच्या कृतीने शेजाऱ्याला त्रास होतो. हेही लक्षात घ्या की इथे फक्त मुस्लिम शेजारी नव्हे तर सर्व जाती धर्माच्या शेजाऱ्यांबद्दल बोलले गेले आहे. अल्लाह सांगतो की त्यांच्याशी सन्मानपूर्वक वागा, शेजाऱ्यांबाबत तुमचे हक्क पूर्ण करा. या सर्व हक्क आले जसे की गरजेवेळी त्यांना मानसिक, आर्थिक व इतर स्वरूपात मदत करावी, आजारी असेल तर तशी आवश्यक मदत करावी, त्यांच्याशी मधुर वाणीने संवाद साधावा, त्यांच्या आनंदात सहभागी व्हावे व दुःखात त्यांना धीर द्यावा, लहान सहान चुकांकडे दुर्लक्ष करावे, उगीच कुरापती काढून भांडत बसणे योग्य नव्हे. साधारणतः शेजाऱ्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वैर वाढत असते, जसे कचरा इकडे टाकला, गाणी जोर जोरात लावली, कोणी रस्ता अडवला, कोणी जास्त पाणी वापरले, हे होऊ देऊ नये. शेजाऱ्यांबद्दल बाहेर वाईट बोलू नये, त्यांची खासगी माहिती वगैरे उघड करू नये. उलट खूप आत्मीयतेने त्यांची विचारपूस करावी. जसे सही मुस्लिम हदीस क्रमांक 2625 मध्ये पैगंबर मोहम्मद म्हणतात की जर तुमचा शेजारी उपाशी असेल तर तुम्ही पोट भरून जेवू शकत नाही, तुम्ही जी काय भाजी वगैरे घरात बनवली असेल त्यात थोडंसं पाणी घाला आणि थोडी पातळ करून तुम्ही ते स्वतःही खा व शेजाऱ्यांनाही द्या. तेव्हा त्यांच्याशी चांगले संबंध ठेवले हे मुसलमानांच्या ईमान व श्रद्धेची खूण आहे. शेजाऱ्यांच्या हक्काप्रती मुसलमानाने संवेदनशील व कर्तव्यदक्ष असणे अपेक्षित आहे आणि ही केवळ सूचना नव्हे तर मुसलमानांच्या ईमानचा भाग आहे, इस्लामिक न्याय व्यवस्थेचा भाग आहे. पुढे सही बुखारी हदीस क्रमांक 6014 मध्ये अल्लाहचे पैगंबर म्हणतात की जिब्राईल म्हणजे अल्लाहचे देवदूत मला शेजाऱ्यांबद्दल इतके वारंवार उपदेश करत होते की मला वाटले की लवकरच शेजाऱ्याला वारसा हक्कातही हिस्सा मिळतो की काय. पहा, तसेच या आयातीत शेजाऱ्यांच्या व्याख्यामध्ये आपले नेहमी बाजूला राहणारे तर शेजारी आहेतच, पण सफरचे साथी म्हणजे सहप्रवासी यांचे हक्क सांगितले आहेत. म्हणजे आपण बाहेर कुठे निघालो की आपल्या बरोबर जे तात्पुरते लोक जोडले जातात ना, ते आपले तेव्हाचे शेजारी झाले. तेव्हा आपण त्यांच्याशीही चांगले वागले पाहिजे. किती बारीक गोष्टींवर इस्लाम बोलतो पहा. उदाहरणार्थ त्यावेळी त्यांच्या पिशव्या उचलणे, वजन उचलणे, कोणाला आपल्या सीटवर जागा करून देणे, पाणी पाजणे, अपघात वगैरे झाला असेल तर त्यांची मदत करणे, ॲम्ब्युलन्स बोलवणे, शूटिंग वगैरे करत बसणे नव्हे. आणि ही लहान कार्य सुद्धा सुदृढ समाजाची गरज आहे. इस्लाम याला कर्तव्यात मोजतो. ती पूर्ण केल्यास पुण्य मिळते आणि ती टाळल्यास पाप मिळते हे सांगतो. कसे तर पहा, समजा आपण रांगेत उभे आहोत आणि ती तोडून कोणीतरी पुढे गेला तर त्या रांगेत जितके लोक उभे आहेत तेवढ्या सगळ्यांचे हक्क त्याने मारले. आपण सिग्नल तोडून पुढे गेला तर सिग्नलवर जेवढे लोक आहेत त्यांचे हक्क तुम्ही मारले. या छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी समाज सुव्यवस्थापनासाठी आवश्यक आहेत. पुढचा महत्वाचा मुद्दा असा की इस्लामची शिकवण ही केवळ आपले घर व आपल्या बाजूचे 4 शेजारी यांच्यापर्यंत मर्यादित नाही, तर पहा, एक चाळ व दुसरी चाळ शेजारी झाले, एक सोसायटी व दुसरी सोसायटी, एक गाव व दुसरे गाव, एक प्रांत व शेजारचा प्रांत, अगदी बाजूबाजूचे देशही एकमेकांचे शेजारी झाले. आणि आज वास्तव काय आहे पहा, वर्चस्व आणि साम्राज्याच्या अधिपत्यासाठी देश एकमेकांशी लढत आहेत आणि अशात भरडली जाते ती सामान्य जनता. तेव्हा अशा वेळी इस्लामची शेजाऱ्यांप्रती शिकवण व कर्तव्य आज याचे जगाला स्मरण करवणे खूप आवश्यक ठरते, जेणेकरून समाजात शांतता नांदावी आणि आपले एकमेकांशी आंतरिक बंध मजबूत व्हावेत. धन्यवाद.